आता बातमी पुन्हा एकदा बारामती संदर्भातली येते, कारण बारामतीमधून येणाऱ्या निवडणुकीत लढणार कोण याविषयी आतापासूनच चर्चा सुरू आहे। गेल्या काही दिवसांमधली स्टेटमेंट्स आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत। त्यातच आता रोहित पवारांनी एक वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा रोहित पवार हे आता बारामतीसाठी फिल्डिंग करतायत का, फिल्डिंग लावली आहे का त्यांनी, असा प्रश्न समोर येतोय। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत पार्थ पवार आणि जय पवार यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली। यावरून रोहित पवारांनी हे वक्तव्य केलंय। जय आणि पार्थ हे राष्ट्रीय नेते आहेत, आम्ही मात्र लोकल नेते आहोत फक्त, असं विधान रोहित पवारांनी केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे। तर या बारामतीच्या अनुषंगाने रोहित पवारांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले नेमके आपण पाहूया। एकत्रितपणे येऊन का नाही करत, म्हणजे वेगवेगळे प्रयत्न होत आहेत। म्हणजे जय दादांचा वेगळा दौरा दिसतो, युगेंद्र दादांचा वेगळा दिसतो, तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडता। आता मी SP कडे पोहोचू शकतो म्हणून मी इकडे आलेलो आहे। आता ते तिथं गावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचतात, ते त्या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे सगळ्यांनी वेगळी भूमिका घेत आता शेवटी जयला आणि पार्थला सुद्धा देशाची जबाबदारी मिळाली असं काल त्या ठिकाणी कळलेलं आहे। त्यामुळे त्यांना देश पुरा बघायचा आहे। आम्ही काही लोकल आहोत, आम्ही कधी इकडे तिकडे जाऊ शकतो। लोकांचं मत आहे की ते ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे। पोलिसांचा वचक होता तो कुठेतरी कमी झालेला आहे। मुली शाळेत जात असताना पालकला थोडीशी भीती वाटायला लागली, तिथं अख्ख्या महाराष्ट्रातच वाटायला लागली। दुर्दैव असं या भाजपच्या सरकारमध्ये। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून जे लोक म्हणतात ते आम्ही फक्त पत्र नाहीतर काही अधिकाऱ्यांना भेटून तिथे व्यक्त होत असतो। सुद्धा क्लिअर केलं ना, कर्जत जामखेडमधून त्या ठिकाणी लढणार, पण आता उद्या जाऊन कोल्हापूरचे लोक मला भेटतात, म्हणतात तिथं अन्याय झाला, भेटायला जातो, साताऱ्यात जातो, तिथं विदर्भात जातो, मराठवाड्यात जातो, नाशिकला चाललेलो आहे। म्हणजे सगळीकडूनच मी उभा, म्हणजे 288 ठिकाणावरून मी लढणार आहे असं तुमचं मत असेल तर म्हणजे हास्यास्पद आहे।